ओ दादा, कशी दिली भाजी? एवढी महाग? जरा तरी कमी करा. नाही नाही, 20 नाही देणार मी. 10 बरोबर आहे. हो, 10 बरोबर आहे. अहो द्या ना. किती महाग विकता हो तुम्ही? काय करणार एवढे पैसे घेऊन? नमस्कार मंडळी. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की काय झालं हिला? मोबाईल वरती भाजी विकते का भाजी खरेदी करते? तसा विषय असा खास नाहीये बर का, पण खूप महत्वाचा आहे. माझं नाव गीता. हा, माझं नाव गीता हे खासच आहे. तर विषय काय माहितीये का? काही दिवसांपूर्वी ना मी मुलुंड स्टेशनच्या जवळ जे भाजी मार्केट आहे, भाजी मंडई आहे, तिकडे गेले होते. पहाटे 4 वाजता. माझं थोडं काम होतं तिथे. मी सांगायला काही तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये, तर मी घरगुती पद्धतीचं शुद्ध गाईचं आणि म्हशीचं तूप विकते. तर त्याची डिलिव्हरी मला घ्यायची होती, म्हणून मी त्या ठिकाणी गेले होते पहाटे 4 वाजता, बरोबर. तर त्यावेळी मी जेव्हा पाहिलं, मी ऐकून होते की भाजी विकणारे पहाटे लवकर 3 वाजता वगैरे जातात, मग भाजी उतरून घेतात. हा, हे मी ऐकून होते, पण पाहिलं नव्हतं हो. कारण ऐकण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये खूप फरक असतो. जेव्हा ऐकतो ना आपण लाईटली घेतो, पण जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो ना, त्यावेळी इथे लागतं, खरंच लागतं. आणि ते मला लागलं. दिवाळीचे फटाके वाजतायत, मे बी तुम्हाला जर आवाज आला तर मी जेव्हा पाहिलं ना, म्हणजे पहाटे 3 वाजता सगळी माणसं साफसफाई करत होती, त्यांची भाजी उतरवत होती. आणि काही लोकांचा जर सेटअप झाला होता, भाजी कोथिंबीर वगैरे ठेवून बसले होते. फुलं होती, कारण आता दिवाळी, त्याच्यामुळे फुलं भरपूर प्रमाणात फुलं होती. तर हे जेव्हा मी पाहिलं ना, तेव्हा मी असा विचार केला की यार किती मेहनत करतात ते. आपण बोलतो ना, मेहनत करणाऱ्याला फळ मिळालं पाहिजे. मग मग भाजी जे विकतात त्यांना का नाही? बरोबर ना. आपण काय करतो माहिती का, शुल्लक शुल्लक गोष्टीमध्ये आपण खूप बार्गेनिंग करतो. मॉलमध्ये जातो ना, तेव्हा बार्गेनिंग नाही करत. तिथे केली पाहिजे, पण स्टेटस आपला मेंटेन करायचा ना. मग त्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरतो. हा हा, किती का? अच्छा, 550, ओके फाईन, देती हूँ, दे देते. पण भाजीवाल्याकडे, भाई नाही रे भैया, नाही रे दादा, 1 रुपये, 2 रुपये, 4 आणे, एवढ्यापर्यंत जातो आपण. शब्दशः अर्थ नका घेऊ. मला हेच सांगायचंय की मी सुद्धा हेच करत होते. भाजीवाल्याकडे गेली मी किंवा माझी मम्मी, आम्ही खूप बार्गेन करायचो ना, इतने का दो उतने का दो. पण जेव्हा मी पाहिलं ना की यार किती मेहनत करतात ते, मग का, म्हणजे का आपण बोलतो शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आपण बोलतो ह्यांना न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येकाला ना मग सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे ना. कुठेतरी बदल आपण सुद्धा केला पाहिजे. मग यार एवढे कष्ट करतात ते, दिवसभर उन्हात उभा राहतात ते, पहाटे उठतात ते, किती झोप मिळत असेल. त्या दिवशी मला लिटरली 3 तासच झोप मिळाली होती रात्री. तर थोडीफार फ्रस्ट्रेट झाली होती मी, वैतागली होती. मग विचार करा, ते रोजच ते करतात, रोज उठतात, रोज त्याच गोष्टी करतात, पण तरी भाजी विकताना काही काही जणांचा ना फेस स्माइली असतो, हसत खेळत भाजी विकतात आणि देतात हो. 20ची 10ला पण कधी कधी देतात. काय करणार, खराब होईल ना ती, पण परवडत नाही त्यांना. मग हा विचार आपण सामान्य लोकांनी केला पाहिजे. त्यांच्या मेहनतीचं फळ फंबल पडला, त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं पाहिजे. त्यामुळे मी तर ही गोष्ट करणार आहे. भाजी घ्यायला गेल्यानंतर मी नक्कीच इथे बार्गेन करणार नाही. हा ज्या रेटला आहे, मला परवडत असेल, माझ्या खिशात तेवढे पैसे असतील तर मी नक्की घेईल ते. पण मी कमी जास्त करणार नाहीये, कारण ते खूप कष्ट करतात, खूप जास्त. आणि त्या गोष्टीची किंमत आपण सगळ्यांनी केली पाहिजे, बरोबर का नाही. मग त्यासाठी हा व्हिडिओ होता की जेव्हा तुम्ही पण कधी भाजी घ्यायला जाल तर प्लीज तिथे बार्गेनिंग करू नका. प्लीज, ज्या रेटला ते देतील त्या रेटला घ्या. तुम्हाला परवडलं तर घ्या, नाही परवडलं तर सोडून द्या. पण उगाच तिथं झिकझिक करत नका बसू. प्लीज त्यांचा विचार करा. ते पहाटे खूप लवकर उठतात, त्यांना झोपही जास्त मिळत नाही आणि ते कष्ट खूप जास्त करतात. आणि थोडंफार ते आपल्यासाठी सुद्धा करतात ना हो. कारण अन्न नसेल तर आपण खाणार काय ना, बरोबर ना. तर हा विचार आपण सगळ्यांनी मिळून करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, हा माझा मेसेज जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि जर कोणापर्यंत पोहोचवायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता, शेअर करू शकता.
छोटासा प्रयत्न होता, जे मला वाटलं माझ्या आतमध्ये थोडंफार असं काहीतरी फील झालं ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ केला. बस बाय. आज नरक चतुर्थी आहे, त्यामुळे प्रत्येकाला जे पण कोणी हा व्हिडिओ पाहतील त्या सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभ दीपावली. बाय.